राज्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार झालाय। भाजपला 31, शिवसेनेला 13 तर राष्ट्रवादीला 4 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा देणार असल्याचं देखील आता कळतंय। राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर आणि परभणीची जागा मिळेल अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तर एकनाथ शिंदेंच्या वाट्याला 13 जागा मिळतील अशी माहिती आहे। तर भाजपला 31 जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये सोडण्यात येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। कपिल, महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय आणि एकनाथ शिंदेंकडे 12 खासदार आहेत आणि 13 जागा त्यांना मिळतायत असं देखील कळतंय। काय अधिक सांगाल? नक्कीच सूत्रांची जी माहिती आलेली आहे झी मीडियाच्या त्याच्या अनुषंगाने भाजप 31 तर शिवसेना 13 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळू शकतात अशी खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे। यामध्ये जी 13 जागा शिवसेनेला मिळत आहे त्याच्यामध्ये काही अदलाबदली होण्याची शक्यता आहे। मुंबईची 1 जागा ही भाजपा घेऊ शकते त्यांच्याकडनं आणि त्या बदल्यात ठाण्याची जी जागा आहे ती त्यांना देऊ शकते भाजप असं ठरलेलं आहे। असा एक फॉर्म्युला आहे। त्याचबरोबर 2 ठिकाणी जे आहे तिथे जे आहेत उमेदवार बदली होऊ शकतात आणि या उमेदवारांचं पुनर्वसनही आता शिवसेना करणार आहे। त्यांना विधान परिषदमध्ये घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ती 2 नावं जी आहेत त्यांना त्याचं पुनर्वसन करण्याचं प्लॅनिंग ही शिवसेनेने तयार केलेलं आहे। म्हणजे काही ठिकाणी अदलाबदली होऊ शकते पक्षांची, काही ठिकाणी चिन्हांची अदलाबदली होऊ शकते, काही ठिकाणी उमेदवारांची अदलाबदली होऊ शकते। परंतु काही वेळापूर्वी जी माहिती आली त्यामुळे हा फॉर्म्युला ठरला अशी खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे। 31, 13, 4 31 भाजप, शिवसेना 13 तर राष्ट्रवादी 4 सीट्स लोकसभासाठी मिळू शकते असा फॉर्म्युला उद्या समोर येऊ शकतो। बिलकुल, धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता भाजपला 31, शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 4 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील आता समोर आलेलं आहे।